मुलांनो, वेलकम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. समाजशास्त्र इयत्ता 12वी हा विषय अभ्यासाला घेतला आहे. भारतीय समाजाची ओळख हे आपल्या पुस्तकाचं नाव आहे. प्रकरण क्रमांक 4, भारतातील समाज परिवर्तनाच्या प्रक्रिया. यामध्ये एकूण 6 उपघटक आहेत. तिसरा उपघटक या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण अभ्यासाला घेतला आहे, आधुनिकीकरण. पहिला दुसरा उपघटक आणि पूर्वीची 3 प्रकरणं या चॅनलच्या प्लेलिस्टवर जाऊन तुम्ही पाहू शकता. चला तर पाहूया आधुनिकीकरण म्हणजे काय आणि त्याचं स्वरूप. चौथ्या प्रकरणातील तिसरा उपघटक आहे आधुनिकीकरण. पहा, इथे चित्रामध्ये इंग्रजी शब्द आहेत. हा आडवा शब्द आहे राईट्स, नंतर डेमोक्रेसी, नंतर रॅशनॅलिटी, नंतर सायन्स आणि टेक्नॉलॉजी, आणि हा उभा शब्द आहे लिबर्टी, आणि हा आहे फ्रीडम. हे या शब्दांचा अर्थ आणि बाकीची सर्व माहिती आपण आधुनिकीकरणामध्ये घेऊया. चला, आधुनिकीकरण या संज्ञेचा वापर पहिल्यांदा डॅनियल लर्नर, हे शास्त्रज्ञांचं नाव लक्षात ठेवा, डॅनियल लर्नर यांनी केला. आधुनिकीकरण ही संकल्पना एखादी व्यक्ती किंवा एखादा गट किंवा एखादा समाज यांच्या संदर्भात लागू केली जाऊ शकते. म्हणजे व्यक्ती, गट किंवा समाज यांना ही संकल्पना लागू केली जाऊ शकते. बऱ्याचदा आधुनिकीकरणाचा विचार आर्थिक बाबतीत करण्याकडे कल दिसतो. आधुनिकीकरण याचा संबंध आर्थिक बाबीशी लावला जातो. परंतु आर्थिक जीवनाच्या संदर्भाबरोबरच आधुनिकीकरणाचा विचार सामाजिक जीवन, तंत्रज्ञान, राजकीय यंत्रणा, संस्कृती, शिक्षण अशा अनेक क्षेत्रांच्या संदर्भातही करावा लागतो. म्हणजे आधुनिकीकरण याचा अर्थ फक्त आर्थिक बाबीशी निगडित आहे असं नव्हे, तर सामाजिक जीवन, तंत्रज्ञान, राजकीय यंत्रणा, सांस्कृतिक, शिक्षण म्हणजे अनेक क्षेत्राशी हा संबंध लावावा लागतो. आधुनिकीकरणाचा संबंध आधुनिकीकरणामुळे मूल्यपद्धती, श्रद्धाप्रणाली आणि वर्तणुकीसंबंधीचे संकेत यामध्ये बदल घडून आला आहे. आधुनिकीकरणाच्या काही व्याख्या पुढे लिहिल्या. आपण आता काही व्याख्या पाहूया. डॅनियल लर्नर यांनी काय म्हटलं आहे आधुनिकीकरणाच्या संदर्भात ते पाहूया. सामाजिक बदल ही जुनीच प्रक्रिया आहे, जुनी प्रक्रिया. त्याचीच सद्य संज्ञा म्हणजे आधुनिकीकरण. सद्य म्हणजे सध्याची संज्ञा काय आहे? आधुनिकीकरण. या प्रक्रियेतून कमी विकसित समाज विकसित समाजांची वैशिष्ट्ये स्वीकारतात. बदल काय होतो तर कमी विकसित समाज जो आहे तो विकसित समाजाची वैशिष्ट्ये स्वीकारतो. म्हणजे कमी विकसित समाज विकसित होतो असा याचा अर्थ. डॅनियल लर्नर यांच्या मते आधुनिकीकरण जुनी प्रक्रिया, परंतु नवीन बदल होतो. दुसरे शास्त्रज्ञ आहेत रुस्टो आणि वॉर्ड. आधुनिकी विज्ञानाचे मानवी व्यवहारातील उपयोजन म्हणजे आधुनिकीकरण. जे विज्ञानाचं शोध आहेत किंवा जे वैज्ञानिक बाबी आहेत, विज्ञानाचं मानवी व्यवहारात उपयोग करणं म्हणजे आधुनिकीकरण. आला तास काय म्हणतात ते पाहूया. आधुनिकीकरण ही अशी प्रक्रिया आहे ज्यामुळे संबंधित समाजात मान्य होईल अशा पद्धतीने उत्तम आणि समाधानकारक जीवनपद्धती विकसित करण्याचा अंतिम हेतू बाळगून आधुनिक विज्ञानाचा स्वीकार करणं. आधुनिक विज्ञानाचा स्वीकार करायचा आहे, पण या प्रक्रियेमध्ये संबंधित समाजाला मान्य असलं पाहिजे सगळं, आणि उत्तम आणि समाधानकारक जीवनपद्धती, चांगली जीवनपद्धती स्वीकारण्याचा अंतिम हेतू आहे माणसाची जीवनपद्धती चांगली झाली पाहिजे, विकसित झाली पाहिजे असं आलातास म्हणतात. आता पाहूया आधुनिकीकरणाची वैशिष्ट्ये. क्रमांक 1, विज्ञाननिष्ठता. विज्ञाननिष्ठता म्हणजे विज्ञानावर श्रद्धा किंवा निष्ठा ठेवणं. विज्ञाननिष्ठता म्हणजे कोणत्याही गोष्टीचे आकलन आणि स्पष्टीकरण करण्याची वैज्ञानिक पद्धती. म्हणजे गोष्टी आकलन म्हणजे समजून घेणं आणि ते सांगणं किंवा स्पष्ट करणं, हे सगळं वैज्ञानिक पद्धतीने झालं पाहिजे, विज्ञानाच्या आधारावर. वैज्ञानिक पद्धतींवर आधारलेल्या शिक्षणाद्वारे आणि कोणत्याही युक्तिवादाचे समर्थन करण्यासाठी प्रात्यक्षिकांच्या आधारे मिळालेल्या पुराव्यावर भर देण्याने विज्ञाननिष्ठता विकसित होते. तर वैज्ञानिक पद्धतीवर आधारलेलं शिक्षण असतं आणि युक्तिवादाचं किंवा काही नियमांचं किंवा जे काही समर्थन करायचं आहे आपल्या विचाराचं, मुद्द्याचं, ते प्रात्यक्षिकांच्या आधारे विज्ञानावर आधारित असतं. त्यामुळे विज्ञाननिष्ठता विकसित होते. दुसरं वैशिष्ट्य तर्कनिष्ठ दृष्टिकोन. याचा संबंध तर्कवादाशी आहे.
तर्कवाद संकल्पनेत कोणत्याही गोष्टीचे तर्कशुद्ध गोष्ट कोणतीही असो त्याचं स्पष्टीकरण तर्कशुद्ध देण्याचा दृष्टिकोन आणि क्षमता यांचा समावेश आहे. वैज्ञानिक दृष्टीने विचार मांडणी करणं. तर्कवाद स्पष्टीकरण दोन गोष्टींमधील कार्यकारण भाव उलगडून दाखवते. म्हणजे दोन गोष्टी असतील, दोन बाबी असतील, त्यातील कार्यकारण भाव म्हणजे कारण आणि परिणाम यातील संबंध. कार्यकारण भाव म्हणजे कारण आणि परिणामातला संबंध. तर्कनिष्ठतेमध्ये आध्यात्मिक धार्मिक मूल्यांवर आधारलेल्या स्पष्टीकरणाकडून इहवाद आणि तर्कवाद यावर आधारलेल्या स्पष्टीकरणाकडे झुकलेला कल स्पष्टपणे दिसतो. तर्कनिष्ठता म्हणजे काय, तर आध्यात्मिक धार्मिक जी मूल्ये असतात त्यावर आधारलेलं जे तत्त्वज्ञान आहे त्याकडून इहवादावर किंवा तर्कवादावर आधारलेलं स्पष्टीकरण केलं जातं किंवा त्याकडे कल असतो स्पष्टीकरणाचा, विज्ञानावर आधारित, तर्कवादावर आधारित. पुढचं वैशिष्ट्य आहे क्रमांक 3, तंत्रज्ञानातील सुधारणा. आधुनिकीकरणाच्या अनेक व्याख्यांमध्ये तंत्रज्ञानाच्या उपयोजनातील प्रगतीवर भर दिलेला असतो. म्हणजे तंत्रज्ञान आहे त्याचा प्रत्यक्ष मानवाने जीवनात उपयोग करणं. पर्यायाने ते औद्योगिक समाजाचे एक मुख्य वैशिष्ट्य समजले जाते. औद्योगिक समाजाचं वैशिष्ट्य त्यासाठी अचूकता मिळवण्याची तंत्रे, कौशल्यांचे विशेषीकरण आणि अचूकता या गोष्टींची आवश्यकता असते. औद्योगिक समाजाचं ते वैशिष्ट्य आहे अचूकता. त्यासाठी त्या प्रकारचं वैज्ञानिक तंत्र आणि कौशल्यांचं विशेषीकरण होतं. अचूकता ही बाब अतिशय त्यात महत्त्वाची असते. तंत्रज्ञानाचा व्यवहारात वापर करणं, उपयोजन करणं. 4, नवीन कल्पनांचे स्वागत करण्याचे स्वातंत्र्य. नवनवीन कल्पनांचं स्वागत. समस्यांच्या निराकरणासाठी नवीन कल्पनांचे स्वागत करणे. समस्यांचं निराकरण करणं म्हणजे समस्या सोडवण्यासाठी नवीन कल्पना स्वीकारणं. उपलब्ध पर्यायांची पडताळणी करणं. मग समस्या सोडवण्यासाठी काय पर्याय उपलब्ध आहेत त्याची पाहणी करणं. नवीन मार्ग चोखाळणं, नवनवीन मार्गाचा अवलंब करणं, नवनिर्मितीच्या मार्गाचा शोध घेणं, नवनवीन मार्गाचा शोध घेणं. अशा गोष्टी स्वेच्छेने स्वीकारणे आवश्यक आहे. म्हणजे सर्जनशीलता पण इथे दिसून येते. आधुनिकीकरणाचा अर्थ आधुनिक यंत्रे आणि उपकरणांचा उपयोग करणे इतक्या पुरताच मर्यादित असू शकत नाही. म्हणजे आधुनिकीकरण म्हणजे काय, तर केवळ नवनवीन यंत्रतंत्र उपकरणं वापरणं नव्हे तर जीवनाच्या अनेक क्षेत्राशी आधुनिकीकरणाचा संबंध येतो. 5वं वैशिष्ट्य चिकित्सक विचारपद्धती. चिकित्सा करणं विचारांची. संबंधित गोष्टींचे बारकावे समजून घेऊन त्यातील बऱ्या वाईट पैलूंचे परीक्षण करता येणे म्हणजे चिकित्सक विचारपद्धती. चिकित्सक विचारपद्धती म्हणजे एखाद्या बाबीसंबंधी चांगले वाईट सगळ्या परिणामांचा विचार करणं, त्या बाजूनी परीक्षण करणं. ज्या व्यक्ती आधुनिक आहेत असे म्हणता येईल त्यांची रोजच्या घटना, साहित्य, संस्कृती, कला, रूढी, श्रद्धा इत्यादी सर्वच गोष्टींकडे चिकित्सक वृत्तीने पाहून त्यांची सकारात्मक आणि नकारात्मक पैलू समजून घेण्याची क्षमता असते बा. म्हणजे एखादी व्यक्ती आधुनिक आहे असं जेव्हा म्हणतो आपण तेव्हा त्याची वृत्ती चिकित्सक असते. तो व्यक्ती चांगल्या वाईट सकारात्मक नकारात्मक बाबींचा विचार करू शकतो आणि त्या सगळ्या बाबींना तो समजावून घेतो. मग चांगल्या आणि वाईट दोन्ही बाबी असतात त्यामध्ये. आत्मपरीक्षण करणे म्हणजे अंतर्मुख होऊन स्वतःच्या व्यक्तिमत्वातील बऱ्या वाईटांचा शोध घेणे. आत्मपरीक्षण, स्वतःचं परीक्षण करायचं, चांगलं काय वाईट काय, अंतर्मुख व्हायचं, स्वतःची परीक्षा घ्यायची, चांगल्या वाईटाचा आपल्यातला शोध घ्यायचा. हा गुणसुद्धा चिकित्सक वृत्तीचाच एक भाग आहे. आणि मग हा गुणसुद्धा चिकित्सक वृत्ती स्वतःच्याही चांगल्या वाईट बाबी नजरेस घेणं. आता कृती दिलेली आहे क्रमांक 3. वर्गामध्ये 2 मिनिटांच्या कालावधीत उत्स्फूर्त भाषण देण्याची स्पर्धा आयोजित करा. उत्स्फूर्त म्हणजे ऐनवेळी अगदी उत्साहाने ऐन वेळेला कोणत्याही विषयावर भाषण किंवा दिलेल्या विषयावर. स्पर्धेसाठी भाषणाचा विषय असेल पारंपरिक समाजाअंतर्गत आधुनिकीकरणाची प्रक्रिया एक आव्हान या दृष्टिकोनातून पाहणे. म्हणजे समाजाच्या अंतर्गत जुना समाज आहे पारंपरिक, पण त्याच्या अंतर्गत आधुनिकीकरणाची प्रक्रिया एक आव्हान आहे, एक चॅलेंज आहे या दृष्टिकोनातून पाहणे. या विषयावर 2 मिनिटांचं भाषण द्यायचं आहे. धन्यवाद. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओ पोस्ट केला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. इयत्ता 11वी आणि 12वी या दोन्ही वर्गांचे अनेक विषयांचे व्हिडिओ लेक्चर मी या चॅनलवर पोस्ट केलेले आहेत. ते पाहायचे असतील तर या चॅनलच्या प्लेलिस्टला जरूर भेट द्या. व्हिडिओ पहा, आवडल्यास लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका. अभ्यासासाठी शुभेच्छा.